नमस्कार. नाव ज्ञानेश्वर जागडे. एज्युकेशनबद्दल बोलायला गेलं तर ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आहे मी. लॉ फील्डमध्ये काम केलेलं आहे, बँक फील्डमध्ये काम केलेलं आहे. पण या गोष्टीवर काम करत असताना अशा काही गोष्टी माझ्यापर्यंत आल्या, ज्या गोष्टी ऐकल्यानंतर पुन्हा मी शॉक झालो होतो. त्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. या 2 गोष्टी होत्या, की एक गोष्ट होती ती म्हणजे अशा 2 इन्फॉर्मेशन्स माझ्यापर्यंत आल्या, की एक इन्फॉर्मेशन ती होती ती लेडीजच्या हेल्थवरती, ज्याला आपण कॅन्सर बोलतो. दुसरी इन्फॉर्मेशन होती ती जेंट्सच्या हेल्थवरती, ज्याला म्हणजे फॅमिलीच्या हेल्थवरती, ज्याला आपण हार्ट अटॅकसारखं गोष्ट बोलतो. अशा 2 गोष्टींवरती आपलं इन्फॉर्मेशन देण्याचं काम चालू आहे. आणि ह्याच 2 गोष्टी माझ्यापर्यंत जेव्हा आल्या त्यावेळी मी पूर्ण शॉक झालो होतो ऐकल्यानंतर. तर नेमकं आहे काय? आज जर बघायला गेलं तर पहिलं आपण मी लेडीजच्या हेल्थवरती तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो, त्याच्यानंतर मी तुम्हाला फॅमिलीच्या हेल्थवरती देईन. तर लेडीजच्या हेल्थवरती इन्फॉर्मेशन जे आहे तर आजच्या डेटला नेमकं आहे काय? आज जर बघायला गेलं तर लेडीज लोकांमध्ये खूप सारे प्रॉब्लेम चालू आहेत, खूप सारे इश्यू चालू आहेत. पण काही प्रॉब्लेम असे असतात की एखादी लेडी जेंट्सकडे कधी शेअर करत नाही. त्याच्या पाठीमागे मोठा प्रॉब्लेम चालला आहे तो म्हणजे कॅन्सरचा. आता तुम्हाला माहिती आहे की मला माहीत नाही, पण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जो काही सर्वे झाला त्याच्यामध्ये असं कळलं की खूप साऱ्या महिला कॅन्सरने ऑफ आहेत. आता बघायला गेलं तर कॅन्सरसारखा रोग आहे, हा कुणाला व्हायला पाहिजे? जेंट्स लोकांना. कारण जेंट्स लोक गुटखा, तंबाखू, सिगरेट, दारू जेंट्स लोक करतात. लेडीज तर असं काही करत नाही. मग लेडीज लोकांमध्ये का? ह्याच्यावरती सर्वे केला गेला. ह्याच्यामध्ये असं कळलं की लेडीज आणि जेंट्सची बॉडी इक्वल आहे, समान आहे. पण लेडीज लोकांमध्ये एक देवाची देणगी आहे, गॉड गिफ्ट आहे. लेडीज लोक रिप्रोडक्ट करू शकतात, बाळांना जन्म देऊ शकतात. आता बाळांना जन्म देण्याची काय प्रक्रिया आहे? या प्रक्रियेमध्ये बघितलं गेलं की महिलांमध्ये 20 डेचं सायकल असतो, त्याला बोलतो आपण पिरियडिकल सायकल, मासिक पाळी. या विषयावरती बोललं जात नाही आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये. लोक लाजतात, पण खूप सारे प्रॉब्लेम इथून आहेत, त्रास इथून आहेत, म्हणून ह्याच्यावर बोलणं आपल्याला गरजेचं आहे. आता ह्याच्यामध्ये बघितलं गेलं की हा जो 20 डेचा सायकल आहे ह्याच्यामध्ये महिला यूज काय करतात ह्याच्यावरती सर्वे केला गेला. ह्याच्यामध्ये असं कळलं की ह्याच्यात यूज करतात सॅनिटरी नॅपकिन, ज्याला बोलतो आपण मार्केटचे पॅड. आता हे मार्केटचे पॅड ॲक्च्युअलमध्ये बनतात कसे किंवा ह्याच्यामध्ये वापरले काय ह्याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का? ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ही आपलीच परिस्थिती नाही आहे. 99% लेडीज लोकांना, फॅमिलींना माहीतच नाही ते पॅड बनतात कसे, ह्याच्यात वापरले काय. हे बनतात पूर्ण डी कॅटेगरीच्या मटेरियल बनतात. आता डी कॅटेगरीचं मटेरियल कुठलं? आपल्या घरातला जो कचरा आपण डम्पिंग ग्राउंडवर फेकतो, इथं काही लोक असतात जे प्लास्टिक, क्लॉथ, पेपर वगैरे वेचत असतात. त्याला नेलं जातं रिसायकलिंग करायला. रिसायकलिंग करतात, बरेचसे हाडा प्रकारचे केमिकल टाकले जातात, ह्याच्यातनं खूप साऱ्या वस्तू बनतात, त्याच्यातनं तो पॅड बनतो. ज्यावेळी बनवून आपल्या घरी येतो पूर्ण व्हाईट अँड व्हाईट पांढरं शुभ्र असतं. ते जर एखाद्या लेडीच्या हातात दिलं, त्यांना विचारलं तर त्यांचं उत्तर असतं त्याच्यामध्ये कापूस आहे, कॉटन आहे. पण त्याच्या डीपमध्ये कोणी जाऊन बघत नाही. पण ज्यावेळी बनवून आपल्या घरी येतं त्याच्यामध्ये एक डायऑक्सिन नावाचं केमिकल तयार झालेलं असतं. हे केमिकल महिलेच्या पिशवीला खराब करायचं काम करतं, डॅमेज करायचं काम करतं. हे होतं कसं? 12-13 वर्षापासून लेडीज लोक पॅड वापरायला चालू करतात, 30-40 वर्षापर्यंत वापरतात. हा स्लो पॉइझन आहे, ह्याचं काही इंडिकेटर नाही. जसं की सिगरेट पिण्याला काय लगेच कॅन्सर होत नाही, तसे ह्याचे परिणाम आपल्याला लगेच दिसून येत नाही. लेडीजचं वय 16, 17, 18 वय झालं की पोटात दुखणं, चक्कर येणं, वॉमिट वाटणं, बेडरेस्ट घेतात, फ्लो कमी जास्त होतो, पायी टायमात येत नाही, व्हाईट डिस्चार्ज जातात. हे सगळे प्रॉब्लेम 16, 17, 18 नंतर माहिती पडतात. हेच प्रॉब्लेम पुढे जाऊन मोठ्या लेवलला इश्यू देतात. आणखी आपण ऐकलं असेल की पूर्वी 8, 10 मुलं झाली, त्यांनी कधी हॉस्पिटल पाहिलं का? नाही. आज एका जरी बाळाला जन्म झाला तर ते सिझरिंग होतं की नाही? ठीक आहे, ह्याचं पण कारण कुठंतरी सॅनिटरी पॅड आहे किंवा बाळ न होणं. हे प्रॉब्लेम पूर्वी एवढे नव्हते, आज बघा तुम्ही किती जणांचे वाढत चाललेले आहेत. ह्याचं पण कारण कुठंतरी सॅनिटरी पॅड आहे. असे 3 मोठे रिझन्स आहेत, ते म्हणजे बॅग काढणं, बॅग साफ करणं आणि PCOD सारखे प्रॉब्लेम. हे खूप मोठ्या लेवलला वाढत चाललेत. हा तुम्हाला मी 1-2 महिलांचा एक्सपिरियन्स नाही सांगत आहे. आतापर्यंत 2,500 ते 3,000 फॅमिलींना मी व्हिजिट केल्यात. त्याच्यामध्ये डॉक्टर आले, नर्स आले, पोलीस आले, लॉयर आले, नॉर्मल पब्लिक आलं. या सर्वांना भेटल्यानंतर हा माझा एक्सपिरियन्स आहे की एवढ्या मोठ्या लेवलला हे प्रॉब्लेम वाढत चाललेत. ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम वाढत चालला आहे ज्याला बोलतात सर्वायकल कॅन्सर. त्याचा आकडा आहे या दिवसाला आपल्या भारतामध्ये रोज 200पेक्षा जास्त लेडी ह्या दिवसाला डेथ होतात आपल्या भारतामध्ये. दुसरी गोष्ट आहे की आपल्या भारताचा 2nd क्रमांक लागतो सर्वायकल कॅन्सरमध्ये. आणखी जर तुम्ही 10 मुलींना उभी करता यंग, तर त्यातल्या 7 ते 8 मुलींना हा पिरियडिकल सायकलचे इश्यूज आहेत. म्हणजे एवढ्या मोठ्या लेवलला हे प्रॉब्लेम्स वाढत चाललेत. आता पिरियडचे जे प्रॉब्लेम्स मोठ्या लेवलला आहेत ज्याच्यामध्ये 60% प्रॉब्लेम्स हे पिरियडचे लेडीज लोकांना आहेत. त्याच्यामध्ये मिसकॅरेज होणं, बाळ न होणं किंवा प्रेग्नन्सी नाही राहणं किंवा बऱ्याचशा अशा गोष्टी ह्या पिरियड्स रिलेटेड लेडीज लोकांना होत आहेत.
तर एवढ्या मोठ्या लेवलला हा प्रॉब्लेम्स वाढत चालला आहे सर्वायकल कॅन्सरसारखा. तर ह्याच्यावर काहीतरी ऑप्शन पाहिजे होता. तर ऑप्शन म्हणून आपल्याकडे एक बेस्ट केअर नावाचं पॅड आहे. हा पॅड त्या लेडीला सेव्ह करतो. तुम्हाला जेवढे पण प्रॉब्लेम सांगितले, पिरियड दरम्यान जेवढे पण प्रॉब्लेम्स असतील तर सॉल्व्ह करतो, नसतील तर येऊन देत नाही. अशा पद्धतीने हा पॅड बनवला गेला आहे. तर जेवढी पण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिली ही प्रॅक्टिकल बॉडीवरती कशी काम करते, तर जेवढी पण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिली ही राईट आहे की रॉंग आहे हे पण तर बघणं आपल्याला गरजेचं आहे. त्याच्यासाठी 1-2 मिनिटाचा तुम्हाला मी डेमो दाखवेल. त्याच्यातही तुम्हाला कळून येईल की जी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिली आहे ही राईट आहे की रॉंग आहे. ठीक आहे, आपण त्याचा डेमो पण बघून घेऊ. हा मार्केटचा टॉप ब्रँड आहे विस्पर. आज 80 ते 90% महिला हा ब्रँड यूज करतात. ते कोणी वापरायला सांगितलं होतं की आपल्या महिलांना, तर नाही, टी व्हीवरती ॲड बघून बघून वापरायला स्टार्ट केलं. पण आता डेमोसाठी हाच पॅड मी घेतोय, कारण ऑलमोस्ट एक 80% लेडीज लोकांना 80% लेडीज लोक हाच पॅड यूज करतात. बाकी मला हाच पॅड पाहिजे डेमोसाठी असं काही नाही. जर कुठला तुमच्या घरी दुसरा कुठला यूज होत असेल तोही तुम्ही पॅड मला डेमोसाठी देऊ शकता. कारण ज्या घरामध्ये जो पॅड यूज होतो त्याच्यावरती लेडीज लोकांना ट्रस्ट असतो. तर आता सेमच ब्रँड आहे, तर मी सेमच ब्रँड घेतो. आपण बघूया. हा मार्केटचा टॉप ब्रँड आहे विस्पर. आणि जो तुम्हाला मी बोललो लेडीज लोकांना जो सर्वायकल कॅन्सरपासून वाचवतो किंवा जो पिरियडचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो तो आपला हा बेस्ट केअर आहे. त्याच्यामधला सुद्धा एक पीस घेतो. आपल्या दोघांमधला फरक बघायचा आहे. यांचं मेन काम काय असतंय, सोकिंग करणं. इथे जर माझा बोट कापला, इथून जे ब्लड येते ते चांगलं ब्लड येतं. इथं जर मी प्लास्टिक लावून गुंडाळलं, इन्फेक्शन होईल, बॅक्टेरिया होईल. त्याच्यानं ब्लड एक खराब ब्लड असतं. जर पुन्हा तसंच इथं राहिलं तर इथे बॅक्टेरिया तयार होतात आणि पुन्हा बॉडीमध्ये जाऊन त्याच्याने इन्फेक्शन होतो. मग इन्फेक्शनचं रूपांतर काही वर्षांनी ते कॅन्सरमध्ये होतं. कारण वरचा लेहर जर तुम्ही बघाल हा प्लास्टिक नायलॉन आहे आणि हा जर लेहर आपण बघाल तर हा एकदम सॉफ्ट आहे, कॉटन आहे. त्यांचं मेन काम काय असते, सोकिंग करणं. आपण ह्याच्यावरती 50-50 ml ची टेस्ट करणार आहोत. आता 50 ml टेस्ट करण्याचं माझं रिझन काय, कारण काय की एखाद्या लेडीला जो मासिक पाळीमध्ये जो फ्लो असतो हा 40 ते 45 ml असतो. आपण 50 ml ची आपण टेस्ट करू. हा विस्पर आहे, मार्केटचा टॉप ब्रँड. आज हजारो करोडचा टर्नओव्हर आहे याचा. त्याच्यावरती सुद्धा 50 ml करतो. हा आपला बेस्ट केअर आहे, आपल्या कंपनीचा बेस्ट केअर आहे. त्यांचं मेन काम काय असते, सोकिंग करणं. टीव्हीला 5-5 मिनिटाला ॲडव्हर्टायझिंग असते, नाचो कुदो 24 घंटा चलेगा काय काय सांगतात. पण प्रॅक्टिकलमध्ये तसं असतं काही कोणी बघत नाही. आपले भारतातले लोक अशी आहेत ना,
टी दाखवलं सगळं ब्रँड म्हणून खरेदी करतात, पण त्याच्या पाठी हिस्ट्री काहीच बघत नाही. ठीक आहे, आपण एक हात ह्याच्यावरती ठेवू आणि एक हात ह्याच्यावरती ठेवून बघू, आपल्याला माहिती पडेल. ते पूर्ण ओला आहे. हे जर आपण अशा पद्धतीनं दाखवलं तर ते पूर्ण ओला आहे. ठीक आहे, ह्याच्यावरती आपण कितीही प्रेस केलं जोरात तरी हे पूर्ण सुका आहे. ठीक आहे, आपल्याला क्लिअर. ठीक आहे, आपल्याला ओलं सुक किंवा सुखं बघायचं नाही आहे. माझं सांगण्याचं रिझन काय की हे जर इथं ओलं राहिलं तर इथे बॅक्टेरिया तयार होतात आणि पुन्हा बॉडीमध्ये जाऊन त्याच्याने इन्फेक्शन होतं. मग इन्फेक्शन रूपांतर काही वर्षांनी ते कॅन्सरमध्ये होतं, कारण महिलेचा जो वेट असतो तो पूर्ण ह्याच्यावर असतो आणि इथे जर असं ओलं राहिलं तर रिटर्न कुठे जाणार, ते बॉडीमध्ये. आणि पिरियड्समध्ये बॅगेचं माउथ ओपन असतं, त्याच्यामुळे लेडीज लोकांच्या बॉडीमध्ये रिटर्न जातं आणि बॉडीमध्ये लेडीज लोकांचे हार्मोन्स असतात, ते हार्मोन्स इम्बॅलन्स होतात, त्याच्यामुळे लेडीज लोकांना खूप सारे इश्यू चालू होतात. ठीक आहे, हा पूर्ण ड्राय आहे. हे जस्ट तुम्हाला मी सोकिंग पावर दाखवली. हातामध्ये पण काय वापरलं आहे आपण ते पण बघू. पहिला आपण विस्परचं बघून घेऊ, त्याच्या आतमध्ये काय वापरलेलं आहे. हा विस्परचा फर्स्ट लेअर जो आहे हा प्लास्टिक नायलॉन आहे. त्याच्यामुळे गरमी, हिटिंग, इचिंग, रॅशेस त्रास लेडीज लोकांना होतात. आणि ह्याच्यामध्ये सांगितलं जातं की मॅजिक जेल आहे ब्लू कलरची. ते कुठे आहे का जेल, तर नाही, हा फक्त कलर प्रिंट केलेला आणि सांगतात जेल वापरलेले आहे. ते मी इथे घासलं तरी मला इथं खुजली येणार, रॅशेस वगैरे येणार. लेडीज लोक 5-5 दिवस महिन्याला 24-24 तास यूज करतात. किती भयानक त्रास होत असेल विचार करा. प्लास्टिकला बंदी आहे, पण अशा ठिकाणी हे प्लास्टिक यूज केलं जाते, किती भयानक त्रास होत असेल विचार करा. आपण ह्याच्यामध्ये बघूया काय वापरलंय. ह्याच्यामध्ये हा चांगल्या पद्धतीचा कॉटन वापरलेला आहे, ज्या पद्धतीचा हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनसाठी वगैरे यूज केला जातो. काहीही पाणी लागत नाही ह्याच्यामध्ये, हा पूर्ण सुका आहे. आता ह्याच्यामध्ये मेन काम काय करतं, ही अँटीबॅक्टेरिया स्ट्रीप ही पूर्ण डॉक्टरचं काम करते. मी महिलांना तुम्हाला जेवढे पण प्रॉब्लेम सांगितले ते सॉल्व्ह करायचं हे काम करते. ह्याचं तुम्हाला आणखी महत्त्व जाणून घ्यायचं असेल तर ज्यावेळी लेडीज लोक हे पॅड वापरायला चालू करतात त्याचवेळी त्यांना एक मॅग्नेटिक पॉवर, एक एनर्जी देण्याचं काम करतं, ज्याच्याने लेडीज लोकांना थकवा जाणवत नाही, चिडचिड जाणवत नाही, अशक्तपणा जाणवत नाही. एवढ्या लेवलला फक्त आपली ही स्ट्रीपच काम करते आणि ही स्ट्रीप फक्त याच पॅडमध्ये असते, बाकी मार्केटच्या कुठल्याही पॅडमध्ये नसते. आणखी आपण बघून घेऊ ह्याच्यामध्ये काय वापरलंय. मी तुम्हाला आणखी एक 50 ml ची टेस्ट दाखवतो विस्परच्या पॅड्सवरती. आता आणखी 50 ml घेण्याचं माझं रिझन काय की एखाद्या लेडीला जास्त प्रॉब्लेम झाले तर तो फ्लो जातो 60, 70, 80 पर्यंत. आपण आणखी एक 50 ml च्या ह्याच्यावर टेस्ट करू. हा मार्केटचा टॉप ब्रँड आहे. विस्पर ह्याच्यावरती सुद्धा एक 50 ml घेतो मी. बेस्ट केअर वरती सुद्धा 50 ml घेतो. आणखी एक 50 ml टेस्ट केली आपण. ह्याचा लास्ट लेअर बघू आपण काय वापरलेला आहे. हा काय आहे, प्लास्टिक आहे. ह्याच्यामधून मेनमध्ये हवा पास झाली पाहिजे. तुम्हाला वाटतं का ह्याच्यातनं हवा पास होईल, तर नाही. ह्याच्यामध्ये गरमी, हिटिंग, इचिंग, रॅशेस, दुर्गंधीचे त्रास महिलांना होतात. आणि मागे जो गम यूज केलेला आहे हा इंडस्ट्रियल गम असतो, केमिकल गम असतो, जो लेडीजच्या बॉडीसाठी वापरला गेला नाही पाहिजे, तर ही लोक इथे यूज करतात. ह्याच्यामध्ये बघूया आपण काय वापरलंय. बेस्ट केअर मध्ये हा नॉनवेल मटेरियल वापरलेला आहे.
ब्रिदेबल आहे, याचे कितीही आपण तुकडे करू शकतो, ह्याच्यातनं हवा पास होते आणि पाठीचा गम यूज केलेला आहे. आपण जे डिंकाचे लाडू बनवतो खाण्यासाठी तो वापरलेला आहे, हर्बल आहे, आयुर्वेदिक आहे. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये वापरले काय ते पण बघू आपण. ह्याच्यामध्ये ह्याने विस्परच्या ह्याच्याने आहे, पाणी ह्याने रिटर्न केलेलं आहे, म्हणजे याची सोकिंग कॅपॅसिटी काहीच नाही आहे. हा पाणी नाही आहे, हा खराब ब्लड आहे जो लेडीजच्या रिटर्न बॉडीमध्ये चाललेला आहे. त्याच्यामुळे बरेचसे इश्यूज लेडीज लोकांना होतात. आतमध्ये काय वापरले तेही बघून घेऊ आपण. त्याच्या आतमध्ये जे वापरलेले आहे त्याला पेट्रोकेमिकल जेली बोलतात. एवढी खतरनाक असते, हिला जर आपण फिश टँक मध्ये टाकले आणि माशाने खाल्ले तर ते मासे मरून जातात काही वेळाने, एवढं केमिकल असतं याच्यामध्ये. आपली जी जेली आहे बेस्ट केअरची, ही फ्रूट जेली आहे जी फळांपासून बनवलेली असते. लेडीज लोकांच्या ब्युटी पार्लर, मसाज पार्लरमध्ये मसाज करण्यासाठी वगैरे वापरली जाते. मी खाल्ली तरी काही त्रास होत नाही. ती दोन्ही जेल्या आपण चेक करू शकता. ही एकदम चिकट लागते आणि ही एकदम सॉफ्ट आहे. लेडीज लोकांच्या ब्युटी पार्लर, मसाज पार्लरमध्ये मसाज करण्यासाठी वगैरे वापरली जाते. आयुर्वेदिक आहे. ठीक आहे, तुम्हाला काय वाटतं हे बघितल्यानंतर? तुम्हाला काय वाटतं की कुठले पॅड्स लेडीजसाठी यूज केले पाहिजे? 100% हे ऑर्गॅनिक यूज झाले पाहिजे, आयुर्वेदिक यूज झाले पाहिजे. एवढे मोठे प्रॉब्लेम्स, हे मार्केटचा टॉप ब्रँड जर अशा पद्धतीने असेल तर तुम्ही विचार करू शकता की मार्केटचे जेवढे पण ब्रँड आहेत, लोकल ब्रँड असतील किंवा जेवढे पण ब्रँड्स असतील, हे कशा पद्धतीने असतील. कारण हा सगळ्यात महागडा ब्रँड आहे मार्केटचा विस्पर. ह्याची जर अवस्था अशी असेल तर बाकीच्या पॅडची आपण अवस्था जाणून घेऊ शकतो की कशा पद्धतीने असेल. थोडं आपण आता प्राईजवरती येऊया. 100% हा पॅड यूज झाला पाहिजे. त्याच्यानंतर प्राईजवरती येतो मी. हे 50 रुपीज आहे. ह्याच्यामध्ये 6 पीस असतात. डॉक्टर पण सांगतात आणि हर एक लेडीजलाही माहिती आहे की मार्केटचे तुम्ही कुठले पण पॅड वापरा, हे 3 ते 4 तासांनी चेंज झाले पाहिजे. जर ते नाही झाले तर बॉडीवरती भयानक इन्फेक्शन होतात. 4 जरी चेंज झाले तरी 28 ते 30 रुपये हा दिवसाचा खर्च असतो एका लेडीजचा. महिन्याचा 150 ते 200 रुपये. प्लस लेडीज लोकांच्या डोक्यावरती टेन्शन असतं. स्कूल, कॉलेज, ऑफिस, ट्रॅव्हलिंग, फंक्शन, वारंवार त्यांना जागा शोधावी लागते चेंज करण्यासाठी आणि ते पॉसिबल होत नाही आजच्या डेटला. आपला जो पॅड आहे हा बेस्ट केअर, हा 24 hours एक चालतो, 24 तास. नो साईड इफेक्ट, त्याचे कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे. आयुर्वेदिक पॅड आहे. ह्याचा पण खर्च सेम. ह्याचा पण खर्च दिवसाचा 28 ते 30 रुपये, ह्याचा पण खर्च दिवसाचा 28 ते 30 रुपये. पण हे 3-4 चेंज करावे लागतात, त्याला चेंज करायची गरज नाही. हा नॉर्मल ह्याला 24 hours कम्फर्टेबल आहे. पण जास्त प्रॉब्लेम असतील तर 1-2 चेंज केले तर चालतात. हे लेडीवर डिपेंड असतं. बाकी नॉर्मल ह्याला तो 24 hours कम्फर्टेबल आहे. पण हे नुसतं तुम्हाला मी बोलायला नाही. आतापर्यंत ऑल ओव्हर इंडियामध्ये लाखो लेडीजना आपण पॅड दिलेत. अजूनपर्यंत एकही कंप्लेंट नाही. ज्यांना पण दिले होते त्यांचे रिझल्ट खूप छान पद्धतीने आलेले आहेत. जसं की काही लेडीज लोकांच्या पोटात मोठ्या लेवलला दुखायचं, ते कमी झालं. मला पायी टायमात येत नव्हती, ते टायमामध्ये आली. मला फ्लो खूप मोठ्या लेवलला जायचा, तो कंट्रोलमध्ये आला. मला PCODचा त्रास होता, जो आपण लाख रुपये जरी खर्च केले तरी डॉक्टर गॅरंटी देत नाही. त्या प्रॉब्लेमला सुद्धा आपल्या पॅडने सॉल्व्ह केलं आहे. असे कितीतरी प्रॉब्लेम्स आपल्या ह्या पॅडने सॉल्व्ह केलेले आहेत. पण आपण कोणालाही विकायला जात नाही, आपण सेल्समॅनचं काम करत नाही. एक चांगली इन्फॉर्मेशन्स आहे हर एक लेडीला, ती लेडीजपर्यंत पोहोचवून त्या लेडीजला आम्ही सेफ ठेवण्याचं आणि सुरक्षित ठेवण्याचं काम करतोय आणि या माध्यमातून त्यांना ते सोल्युशन देण्याचं काम करतोय. ठीक आहे, आता ह्या गोष्टी ज्या आहेत हे झाले लेडीजसाठी. जसं की मगाशी तुम्हाला बोललो की हे जे पॅड्स आहेत, हे जे पॅड्स जे मार्केटचे बनवले जातात ह्याची प्रोसेस काय असते, तर मी थोडी 1 मिनिटामध्ये तुम्हाला प्रोसेस दाखवतो की मार्केटचे जेवढे पण ब्रँड्स बनतात तर त्याची जी प्रोसेस आहे तर ही आहे की हा डम्पिंग ग्राउंड, जसं मगाशी मी सांगितलं त्या पद्धतीनं. त्याच्यानंतर ही फॅक्टरीमध्ये त्याला कचरा वेगळं केलं जातं. त्याच्यानंतर त्याच्यावर ब्लिचिंग प्रोसेस केली जाते. त्याच्यानंतर फायनली हा रॉ मटेरियल तयार झाला पॅड बनवण्यासाठी. फायनली पॅड बनवून तयार झाले. काळ्या कचऱ्याचे पांढरे पॅड बनवले. किती केमिकल टाकला असेल विचार करा. फायनली हे डिझाईन करून ठेवले जातात मेडिकल स्टोअर्समध्ये. लेडीज लोक घेऊन येतात, प्रॉब्लेम चालू. हे त्याच्यातले केमिकल आहेत. ह्या कॅन्सरच्या स्टेप आहेत, 1st, 2nd, 3rd. ह्या स्टेपला गेली की त्या लेडीजची डेथ होते. एवढ्या मोठ्या लेवलला हे प्रॉब्लेम्स वाढत चालले आहेत. तर ह्याच्यावरती सोल्युशन म्हणून आपल्याकडे बेस्ट केअर आहे, जो त्या लेडीज लोकांना या प्रॉब्लेमपासून सुरक्षित करतो. त्या लेवलला आहे की आजच्या डेटला आपण बऱ्याचशा लेडीज लोकांना या माध्यमातून सेफ केलेला आहे.
हे झालं लेडीजसाठी. पण ज्या पद्धतीने मी तुम्हाला जसं सांगितलं मगाशी की ज्या पद्धतीने आपण लेडीजला सेव्ह करतोय त्याच पद्धतीने आज जेंट्सला सुद्धा आपण सेव्ह करतोय. तर जेंट्स लोकांमध्ये मोठ्या लेवलला जो इश्यू आपल्याकडे भारतामध्ये चाललेला आहे त्याला आपण बोलतोय हार्ट अटॅक्स. आज खूप मोठा प्रॉब्लेम आहे आपल्या भारतामध्ये हार्ट अटॅकचं. त्याचा जर आकडा जर तुम्ही बघाल तर आजच्या डेटला रोज भारतामध्ये 13,500 पेक्षा जास्त लोक हार्ट अटॅकने डेथ होतात. त्याच्यामधला 10,000 आकडा आहे ना हा यंग लोकांचा आहे, म्हणजे 30 ते 60च्या मधला. म्हणजे 10,000 आकडा हा यंग लोकांचा आहे, म्हणजे 10,000 लेडीज दिवसाला विधवा होतात. 20,000 पेक्षा जास्त मुलं आपल्या वडिलांना पोरकी होत आहेत. म्हणजे एवढ्या मोठ्या लेवलला हे हार्ट अटॅकचे प्रमाण वाढत चाललेलं आहे. तर ह्याचं जर मुख्य कारण जर काय असेल ना हार्ट अटॅकचं ते आहे कोलेस्ट्रॉल. जे पण काही खाणं पिणं आपण करतोय, तेलकट खातोय, फास्ट फूड खातोय, जे पण काही खातोय, तर आपल्या ज्या नसा आहे त्या नसा ब्लॉक्स होऊन जातात. तिथून सर्क्युलेशन होत नाही, ब्लड सर्क्युलेशन होत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला बरेचसे इश्यू चालू होतात. ह्याच्यासाठी जर काही कारणीभूत असेल ना तर ते आहे ऑइल. आज आपण जे पण काय ऑइल खातो, मग घरचं असेल बाहेरचं असेल, जे पण काय ऑइल वगैरे खातो किंवा ऑइली पदार्थ खातो, तर त्याच्याने आपल्या बॉडीमधल्या नसा आहे त्या नसा ब्लॉक्स होऊन चाललेल्या आहेत कोलेस्ट्रॉलच्या माध्यमातून. तर त्याचं कोलेस्ट्रॉलसाठी जर मेन काही कारणीभूत असेल तर ते आहे ऑइल. तर तुम्हाला काय वाटतं हे जे ऑइल आपण आणतो ते प्युअर ऑइल असतं? तर नाही, हे बेसल केलेलं असतं. त्याचं एक एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतो. जर शेंगदाणे आपण घ्यायला गेलो तर 180 रुपये 200 रुपये किलोने मिळतात. पण त्याच शेंगदाण्यापासून बनवणारा जो तेल आहे आपल्याला हा 150 रुपये किंवा 140 रुपयामध्ये मिळतो. म्हणजे एवढे कमी प्राईस देण्याचं रिझन काय की तो बेसल केलेला असतो आणि हेच तेल वापरल्यामुळे आपल्याला बरेचसे इश्यू चालू होतात. आपल्या बॉडीची जी सिस्टम असते ती एखाद्या तेलाच्या बॉटलप्रमाणे असते. समजा ही तेलाची बॉटल आहे, तिला जर आपल्याला क्लीन करायचं असेल तर आपण काय करणार? पावडर टाकणार, पेस्ट करणार, ब्रशने घासणार, तेव्हा ती क्लीन होईल. पण आपल्या बॉडीमध्ये किंवा शरीरामध्ये जो कोलेस्ट्रॉल जमा होतो त्याला क्लीन करण्याचा आपल्याकडे काय पर्याय आहे का? तर नाही, त्याला क्लीन करण्याचा आपल्याकडे काहीच पर्याय नाही. आणि हेच कोलेस्ट्रॉल वयाच्या 22 वर्षानंतर हर एकाच्या बॉडीमध्ये 2% वाढतो. आणि ते जर वाढत गेलं तर फायनल ब्लॉकेजेस येतात. ब्लॉकेजेस आले म्हणजे त्या माणसाला हार्ट अटॅक हा येणारच आहे. मग आपल्या बॉडीमध्ये आपण अशा कितीतरी केसेस रोजच्या रोज बघतोय की काही लोक मायनर अटॅकमध्ये सुद्धा निघून जातात, काही लोक वाचतात सुद्धा. पण ते वाचल्यानंतर जर माहिती पडतोय की 60%, 70%, 80% ब्लॉकेजेस आहेत. मग ह्याच्यावर ट्रीटमेंट्स होते, ऑपरेशन्स होतात. 5-5, 10-10 लाख रुपयाचा आजच्या डेटला खर्च आहे. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं तर त्याच्या काही स्टेप असतात की फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ या त्याच्या स्टेप असतात. म्हणजे हर एक व्यक्ती कोलेस्ट्रॉलच्या या स्टेपमधून जात असतो. मग ही स्टेप म्हणजे फर्स्ट स्टेप वयाचे 22 वर्ष, त्याच्यानंतर 22 ते 35, 35 ते 50, 50च्या पुढे एवढ्या मोठ्या लेवल हे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढत जातं. पण ते आपल्याला कळत नाही की आपल्या बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉल आहे, कारण आपण रेग्युलर चेकअप करायला जात नाही. पण आपण बऱ्याचशा लोकांना बघतो की त्यांच्या रेग्युलर चेकअप असतात, त्याच्याने त्यांना कळतं. पण आपण रेग्युलर चेकअप करायला जात नाही, त्यामुळे आपल्याला कळत नाही. पण कधी कधी बघा जास्त धावलो या जास्त चाललो किंवा शिट्या वगैरे चढलो की दम लागतो, धाप लागते, समजायचं आपल्या बॉडीमध्ये थोडं थोडं कोलेस्ट्रॉल आहे. पण ही जी झोन असते ही डेंजर झोन असते. इथे ज्यावेळेला अटॅक येतो तो ऑन दी स्पॉट तो व्यक्ती निघून जातो. मग ह्या गोष्टीवरती आपण एक सोल्युशन म्हणून आपण एक टॅबलेट लॉन्च केलं आहे, जिचं नाव आहे जीवन संजीवनी टॅबलेट. ही आयुर्वेदिक आहे, याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे. आणि ही टॅबलेट्स आपल्याला भारतामध्ये मिळत नाही, सिक्कीमवरून मागवलं जाते. तिथे गुरुचरण जंगल आहे, त्या जंगलामधून जडीबुटी काढून तिथून आपल्याला ती बनवून आपल्याकडे पाठवली जाते. भारतामध्ये फक्त ही आपल्या FRDकडेच ही टॅबलेट्स आहे. आणि ही टॅबलेट्सचं महत्त्व पण त्या पद्धतीने आहे, रिझल्टसुद्धा त्या पद्धतीने आहेत. आज बऱ्याचशा लोकांना आपण हे टॅबलेट दिलेले आहे. आयुर्वेदिक असल्यामुळे तिचा कुठलाही साईड इफेक्ट नाही. आणि ज्यांना ज्यांना आपण दिले होते त्यांचे रिझल्ट खूप छान पद्धतीने आलेले आहेत. जसं की बऱ्याचशा लोकांना हाय कोलेस्ट्रॉल होते किंवा बऱ्याचशा ट्रीटमेंट्स केल्या होत्या, त्यांनी बरेचसे कोर्स केले होते, पण त्याच्याने त्यांना डॉक्टरचे वगैरे, पण त्याच्याने काही त्यांना फरक जाणवला नाही जास्त. पण आपले टॅबलेट 15 दिवस किंवा महिनाभर 2 महिने घेतल्यानंतर आज त्या लोकांना रिझल्ट खूप छान पद्धतीने आलेले आहेत. त्यांचे कोलेस्ट्रॉल मिनिमम नॉर्मल लेवलवरती आलेले आहेत. एवढ्या लेवलला हे दोन्ही गोष्टी वरती काम चालू आहे आपलं. पण जरुरी नाही की ज्याला कोलेस्ट्रॉल आहे त्यानेच ही टॅबलेट घेतली पाहिजे. एखाद्या व्यक्तीला समजा कोलेस्ट्रॉल नाही आहे, तोही व्यक्ती ही टॅबलेट घेऊ शकतो. म्हणजे प्रॉब्लेम होण्याच्या आधी आपण त्याचं सोल्युशन देतोय, डॉक्टर आपल्याला प्रॉब्लेम झाल्याच्या नंतर सोल्युशन देतो. त्या लेवलला आपण आपल्या ही दोन्ही गोष्टीवरती काम चालू आहे. आता ह्या ज्या दोन्ही गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या, एक जेंट्सचा सुद्धा आपण जीव वाचवू शकतो कोलेस्ट्रॉलच्या माध्यमातून, जीवन संजीवनीच्या माध्यमातून, आणि एका लेडीचा सुद्धा आपण जीव वाचवू शकतो
सॅनिटरी पॅडच्या माध्यमातून, बेस्ट केअरच्या माध्यमातून. आता ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला मिळतात कशा, त्या तुम्हाला मी दाखवतो. आपण काही पॅकेज बनवलेले आहेत, जसं की एक 10,000चा पॅकेज आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला त्या सगळ्या गोष्टी मिळतात. त्याच्यानंतर आपला एक 5,500चा पॅकेज आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ह्या गोष्टी मिळतात. बेस्ट केअर असेल किंवा टॅबलेट्स असतील, ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला मिळतात. त्याच्यानंतर एक 3700चा आपला पॅकेज आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पॅड्स आणि टॅबलेट्स मिळतात. असे 3 पॅकेज आपण बनवलेले आहेत. ह्याच्यामधून आयुष्यातून एकदाच आपल्याला एक पॅकेज घ्यायचे. बाकीसुद्धा अदर्स प्रोडक्ट आपल्याकडे आहेत, जसं की आयुर्वेदिक टॅबलेट्स आहेत, डायबिटीजवर असेल, पिरियडवरती असेल, जॉईंट पेनवर असेल, गुडघेदुखी, सांधेदुखी, ॲसिडिटी, वेट लॉस, अशा काही टॅबलेट्स आयुर्वेदिक, त्यांचेसुद्धा रिझल्ट खूप छान पद्धतीने आहेत. किंवा आपल्याकडे एक थेरपी आहे, त्याला लोडस्टोन थेरपी बोलतात. ती ऑलमोस्ट 300पेक्षा जास्त आजारांवरती काम करते. मॅग्नेटिक थेरपी आहे ती. असे पण काही प्रोडक्ट आहेत जे आपल्याला 10,000मध्ये, 5,500मध्ये आणि 3700मध्ये मिळतात. हे पॅकेजमधलं एक पॅकेज आयुष्यातून आपल्याला एकदाच घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही नेक्स्ट टाईमला तुम्हाला जेव्हा पण आपले प्रोडक्ट लागणार, हे तुम्हाला 40% डिस्काउंटवरती मिळतात. त्या लेवलला आपले हे पॅकेज आहेत. तुम्हाला ह्याच्यामधनं एक कुठलं तरी पॅकेज सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला काय वाटतं कुठलं पॅकेज घ्यायला पाहिजे, तुमची चॉईस असते. तुम्हाला जो पॅकेज पाहिजे तो तुम्ही ह्याच्यामधून निवडू शकता. पण हे खूप इम्पॉर्टंट आहेत पॅकेज आपल्याकडे आपल्यासाठी घेणं प्रोडक्ट. कारण आज जर प्रॉब्लेम्स बघायला गेले तर खूप मोठ्या लेवलला हे प्रॉब्लेम्स वाढत चाललेले आहेत. हे जे पॅकेज तुम्हाला मिळतात ह्याच्यामधून एक कुठलं तरी आपल्याला पॅकेज घ्यायचा आहे. तो घेतल्याच्या नंतर तुमचं नाव इथे बुकिंग होतं आणि तुम्हाला नेक्स्ट टाईमपासून तर लाईफ टाईमपर्यंत 40% डिस्काउंट चालू होतो. आता ही गोष्ट जी आहे ही खूप इम्पॉर्टंट आहे. जसं की बऱ्याचशा लोकांना आपण भेटल्यानंतर काही लोकांचं असं सुद्धा क्वेश्चन येतात की आता पैसे नाही आहेत, आम्ही नंतर सांगू किंवा आम्ही विचार करतो. ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये येतात. तर मला सांगा, ही जी गोष्ट आहे ही खूप इम्पॉर्टंट आहे की नाही आपल्या लाईफसाठी. जर आतापर्यंत आपल्या लाईफमध्ये आपण बरंचसं खर्च केलेला असेल, बरेचसे गोष्टी आपल्या स्वतःसाठी घेतल्या असतील, पण आपलं आयुष्य वाढवण्यासाठी जर गोष्टी कुठल्या इम्पॉर्टंट असतील तर त्या घेणं खूप गरजेचं आहे. माझ्याकडे ज्यावेळी ही गोष्ट आली, मी सुद्धा त्या पद्धतीनं सांगितलं होतं की पण माझ्या जो बहिणीला प्रॉब्लेम्स होता, त्या बहिणीच्या प्रॉब्लेम्ससाठी मी हा प्रोडक्ट ॲक्सेप्ट केला होता. बाकी हे इन्फॉर्मेशन्स पोचवेल की न पोचवेल ते मला माहीत नव्हतं, पण हे प्रोडक्ट खूप इम्पॉर्टंट वाटलं माझ्या फॅमिलीसाठी. आणि आज जर बघायला गेलं तर आज प्रॉब्लेम ज्या पद्धतीनं वाढत चाललेले आहेत तर त्याच्यावरती सोल्युशन घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण पैसे हे बोलतात ना, प्रॉब्लेम झाल्याच्या नंतर आपल्याला लाखो रुपये खर्च करावे लागतात. अशा बऱ्याचशा केसेसना मी भेटलो आहे की ज्यांना बरेचसे प्रॉब्लेम्स होते आणि लाखो रुपये खर्च करून मोकळे झाले, पण त्यांचा काय प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही. आज आपले प्रोडक्ट वापरतायत, आज त्या लेडीज किंवा आजचे जेंट्स आज चांगल्या पद्धतीनं सेफ आहेत. अशा गोष्टी आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत आणि स्वतःसाठी घेणं खूप गरजेचं आहे. कारण आतापर्यंत आपण बराचसा खर्च केला असेल, बऱ्याचशा गोष्टी घरामध्ये आणल्या असतील, पण त्याच्याने आपलं आयुष्य वाढणार नाही. पण ही गोष्ट एक इम्पॉर्टंट आहे. लेडीजसाठी सॅनिटरी पॅड आणि जेंट्ससाठी जीवन संजीवनी, ह्या दोन्ही गोष्टी आपल्या फॅमिलीसाठी किंवा आपल्या घरच्यांसाठी घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. ह्या दोन्ही गोष्टींमुळे आपण आपलं लाईफ किंवा आपलं आयुष्य आपण सिक्युअर करू शकतो आणि आयुष्यामध्ये आपण आपलं आयुष्य वाढवण्याच्या ह्या गोष्टी आहेत आणि त्या आपल्यासाठी स्वतःसाठी घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. एवढंच बोलेन मी. एवढेच सांगेन तुम्हाला मी की हे प्रोडक्ट लाईफमध्ये एकदा स्वतःसाठी घ्या. त्याच्यानंतर ही इन्फॉर्मेशन्स आपले जवळचे असतील, आपले नातेवाईक असतील, ह्यांच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. कारण हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते खूप मोठ्या लेवलला वाढत चालले आणि त्याचं सोल्युशन आपल्या FRD कंपनीकडे आहे. आणि त्याच पद्धतीनं ह्या प्रोडक्टबद्दल बरोबर आपल्याला बऱ्याचशा बेनिफिट्ससुद्धा दिले जातात. ते बेनिफिट्स तुम्हाला आपण नंतर सांगू. पहिले इम्पॉर्टंट प्रोडक्ट आहे ते म्हणजे आपल्या स्वतःसाठी प्रोडक्ट घेणं. ओके, ठीक आहे. थँक्यू.